लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट, पण सुरगाणा तालुक्यातील या गावातील नागरिकांसाठी मृत्यूनंतरचा शेवटचा प्रवासही मरण यातनांपेक्षा कमी नाहीये. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांना चक्क भरलेल्या नदीपात्रातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. स्मशानभूमी नदीच्या पलीकडे असल्यानं मैताला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांना नदीपात्रातूनच मार्ग काढावा लागतोय. पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना हा प्रवास करताना एखादी दुर्घटना घडण्याची भीती कायम असते. एकीकडे नदी पार करण्याची वेळ तर दुसरीकडे स्मशानभूमीची झालेली दुरावस्था. स्मशानभूमीत पुरेशा सुविधा नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी शेडची ही सुविधा नसल्यानं ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतोय. जिवंतपणी सोयीसुविधा मिळाल्या नाहीत, किमान मृत्यूनंतर तरी आपल्या माणसाला सन्मानानं अखेरचा निरोप देता यावा अशी उद्विग्न भावना ग्रामस्थ व्यक्त करताय. या गंभीर प्रश्नावर प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन नदीवर पूल उभारावा आणि सर्व आवश्यक सुविधांसह स्मशानभूमी विकसित करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एका बाजूला शेवटचा निरोप देण्याची वेदना आणि दुसऱ्या बाजूला तो निरोप देण्यासाठी करावा लागणारा धोकादायक प्रवास. मृत्यूनंतरही मरण यातना देणारी ही परिस्थिती कधी बदलणार? ग्रामस्थांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन आता तरी गांभीर्यानं पाहणार का? आणि या ठिकाणी पूल तसेच सुविधायुक्त स्मशानभूमी कधी उभी राहणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.